नमस्कार, जय सर्वांना. मित्रांनो, तुम्ही मला सांगा की जर तुमच्या भावाने, तुम्ही नोकरीला आहे, तुम्ही बाहेर आहे, तुमच्या घरी असणाऱ्या भावाने जर तुम्हाला फसून तुमच्या आईबाप आजारी आहे किंवा तुमच्या आईबाप अनपढ आहे, त्यांना काही वाचता लिहिता येत नाही, त्यांना फसून जर जमीन बक्षीस पत्राने किंवा खरेदी खताने त्याच्या नावावर करून घेतली असेल, तर चूक ही नोकरदाराची आहे की आईबापाची आहे की ज्यांनी त्याच्या नावावर करून घेतली हरामखोराने त्याची आहे? तुम्ही मला सांगा मित्रांनो कमेंटमध्ये. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, नातेवाईक सुद्धा इतके हरामखोर असतात की इतके मादरचोत असतात, ज्यांनी घरी आहे त्यांनी चूक केलेली आहे हे त्यांना त्यांच्या डोळ्याने पण सुद्धा दिसतंय, त्यांना माहिती पण आहे की चूक यांनी केलेली, तरी पण ते नातेवाईक सुद्धा आईबापांना सपोर्ट न करता, जो नोकरीदार आहे त्याला सपोर्ट न करता, ज्या हरामखोराने चूक केलेली आहे त्याला सपोर्ट करतात की नाही त्यांनी काही चुकीचे केलं नाही. कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, कोणी नातेवाईक किंवा कोणीही भाऊबंद किंवा कोणीही गावातले कोणीही कोणाचं नसतं, सगळ्याला फक्त दुसऱ्याचं पेटून द्यायचं असतं आणि मजा पाहिजे राहते मित्रांनो. म्हणून मित्रांनो, या जगात कोणी कोणच नाही, नातेवाईकांना सगळं दिसतंय, तरी नातेवाईकांनी त्याला बोलायला पाहिजे की चूक तुझी आहे, तू चूक केलेली आहे आणि ती चूक तू मान्य कर आणि तुझं मिटून घे आणि तुमच्या दोघांचं आपसात किंवा तिघांचं काय असेल, तुमचं किती भाऊ असेल तुमचं आपसामध्ये मिटून घ्या. हे मिटून घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे? परंतु नातेवाईक हे चूक ज्यांनी केलेली आहे त्याला सपोर्ट करतात, ज्यांनी जे बाहेर आहे त्यांचं पण ऐकून घेणार, याचं पण ऐकून घेणार आणि सपोर्ट पूर्ण त्याला करणार. अरे हरामखोरांनो, मग तुम्हाला सपोर्टच करायचा नाही, मग तुम्ही सांगताच कशाला आमच्याकडून किंवा जे नोकरदार त्यांच्याकडून ऐकताच कशाला? म्हणजे आमच्याकडून ऐकून घेतात आणि मग तुम्ही त्याच्या कानाशी घालतात. असे हे नातेवाईक सुद्धा करता मित्रांनो. म्हणून विश्वासावर ठेवू नका, तुम्ही स्वतःसाठी जगा. माझा चॅनल फक्त स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी मरा. डोळे उघडे ठेवा, विश्वास सगळ्यावर ठेवू नका. ही दुनिया फक्त भामटी लबाड आहे. म्हणून आपल्या घरातल्यावर विश्वास ठेवला, त्याने विश्वासघात केला, ते बाकीच्या बाहेरच्यांचं काय? हे तर फक्त येऊन मजा पाहणारे आणि आग लावून जाणारे. खरं आहे की नाही? तुम्हाला व्हिडिओ पटतोय का नाही तुम्ही फक्त सांगा मित्रांनो. मी बघा, मी एकदम बिनधास्त आणि सडतड बोलणार. ज्याला पटेल त्यांनी व्हिडिओ पहा, ज्याला नाही पटलं त्यांनी काही पाहू नका मित्रांनो. इथं फक्त खरं स्वतःसाठी जगा. व्हिडिओ जर पटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा. जय हिंद.